श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात पडती सरसर शिरवे क्षणात वरुणी ऊन पडे। श्रावण महिना सुरू होतो आणि मराठी सणांची सुद्धा रेलचेल सुरू होते। पावसाच्या सरी कोसळू लागतात आणि पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतं ते म्हणजे मेळघाट। अशा या मेळघाटाची राजधानी म्हटल्या गेलेलं धार्मिक शहर आणि चिखलदरा। चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन म्हटलं जातं, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिखलदऱ्याचं नंदनवन हे जरी सध्या फुललेलं असलं तरी पर्यटकांच्या अभावी चिखलदरा पूर्णपणे ओस पडलेला आहे। विदर्भाच्याच नव्हे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा अनेक पर्यटक दरवर्षी पावसाळ्यामध्ये चिखलदरा मेळघाटाला अगदी आवर्जून भेट देत असतात आणि येथील सरींचा आनंद लुटत असतात। चिखलदऱ्याचं वैभव म्हणजे धुक्यात हरवलेली वाट आणि या धुक्यात हरवलेल्या वाटेतून मार्गक्रमण करीत असताना चिखलदरा म्हणजे जणू स्वर्गच। अशा या स्वर्गात गेल्याची अनुभूती ही प्रत्येक पर्यटकाला मिळते आणि कदाचित या ओढीनेच देशातल्या कानाकोपऱ्यातला पर्यटक हा चिखलदऱ्याकडे आकर्षित होत असतो। विदर्भ न्यूज चमू आणि एससीएन न्यूज चमूने विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे फेरफटका मारला आणि चिखलदऱ्याची सध्या परिस्थिती, वास्तविक परिस्थिती काय आहे ही बघितली। लॉकडाऊन असल्यामुळे अनेक वाहने ही चिखलदऱ्याकडे फिरकलेलीच नाहीत, त्यामुळे मेळघाटातील जंगली श्वापदांचा मुक्तपणे संचार हा रस्त्यावरती सुद्धा सुरू आहे। मागील काही दिवसांपूर्वी एक अस्वल आंबाघाट ते चिखलदरा रोडवरती फिरताना अनेकांनी पाहिले होते। ते अगदी मुक्तपणे संचार करीत रस्त्यावरून चालले होते। यावेळी विदर्भ न्यूजच्या चमूला आणि एससीएन न्यूजच्या चमूला एक कोल्हा असाच मार्गक्रमण करताना आणि रस्त्यावरील झाडीमध्ये जाताना आढळून आला। भीमकुंड येथील अवर्णनीय धबधबा हा सारखा कोसळत होता। चिखलदरा आणि मेळघाटाने संपूर्ण धुक्याची चादर पांघरून दरवर्षीप्रमाणे आपले निसर्ग पूर्णपणे फैलविलेले आहे, मात्र पर्यटकांच्या अभावी चिखलदरा सध्या पूर्णपणे ओस पडलेला आहे। एससीएन न्यूज परतवाडा आणि विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत।